हे हातपाय डोळा पडले झापड कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड श्वाना परिगती झाले अवगे करीती हाडहाड। शेवटचं कोणतं पद आहे हाड हाड म्हणल्यावर होय शेवटचं पद कोणतं सरपंच मंत्री हे आधीचे पद आहेत हे शेवटचं सगळ्यासाठी एकच पद श्रीमंत असला तरी बी तेच कारण बऱ्याच मंत्र्याचे मायबाप शिपाई सांभाळतात होय इकडं आपल्या गोरगरिबाचे तरी वाटणीवर का व्हायना महिन्यानं भाऊ सांभाळतील वाटणी असतील महिन्याची का नाही रायगव्हाणात नसल माणसं प्रेमळ जरा तिकडं आमच्या इकडं डोंगराला महिन्यानं वाटणी असते एक महिना झाला 31व्या दिवशी ते थांबत नाही एखादा म्हणला अरे 31च दिवसाचा महिना ते म्हणलं कसा 31 दिवसाचा 30 दिवसाच्या पुढं म्हातारं जमणार अहो ही फजिती ही वेळ आहे शेवटचं पद आहे हे कोणतं श्वाना परिगती झाले अवघे करे ते हाड हाड आणि सुनानं कुत्र्याला बी हाड म्हणलं तरी म्हाताराही चित्र असतंय ते म्हणतं माझलाच ही कुत्र्याचं नुसतं नाव घेते पण त्याच्यावर घालून मांजरीला ते शिव्या देत नाही ही मला द्यायला लागली कारण त्याला माहीतच आहे आपण पाठीमागं जे केलेलं कर्म आहे ते फक्त लौकिक आहे ज्यानं देव धरला वेळेमध्ये त्याची जन निंदा करीत नाही आणि त्याला प्रपंच त्रासही देत नाही पण ज्यानं कर्तव्य कर्माशी गद्दारी केली त्याला जगातून प्रपंचातून लौकिकातून सगळीकडून त्रास होतो मग काय करायचं दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो बालपणामध्ये आई आणि वडील तारुण्यात पत्नी आणि म्हातारपणात नातरुंड नाते बी बदलतात ना मी सांगत नाही माऊली म्हणतात पहिली ये बाळ दसे आई बा हेची पिशे ते सरे मग स्त्री मासे भुलोनिया का नाही बरोबर आहे ना होय आई वडील सोडता बालपणात त्याला दुसऱ्या कुणाची गरज तुम्ही सगळेजण आज अनुभूतीचं कीर्तन आहे तुम्ही माना हलवू नका याचा काही बोध बी करून घ्या होय आई पाहिजे अहो जे बाळ जगातलं सगळं वैभव त्याच्या पायावर टाकलं तरी आईसाठीच रडतं कोण मग त्या बाळानं 6 महिन्यालाच त्याचा खरा गुण दाखवावा का लग्न झाल्यावर किती महिन्याला 6 महिन्यातच घर सगळं जिकडं तिकडं ते माऊली सांगतात मी सांगत नाही पहिली ये बाळ दसे आई बा हेची पिशे ते सरे मग स्त्री मासे भुलोनिया मग स्त्री भोगिता थावो स्त्री असून विषयाचं सेवन करीत असताना त्याला वृद्ध काळ कसा आला तीच कळत नाही मग स्त्री भोगिता थावो वृद्धाप्य लागे येवो मग तेची प्रेम भावो बाळकाशी आणि कुणाला शेवटला कुणाकडे प्रेम आता स्त्री नको इंद्रियातलं सामर्थ्य गेलं आता फक्त नातरुंड प्रेम तेची प्रेम भावो बाळकाशी आणि एका जीवनामध्ये इतक्या जणांकडून सुखाची अपेक्षा केली कुणाकडून कल्पना करा आई वडिलांकडून सुख पत्नीकडून सुख विषयाकडून सुख नातरुंडाकडून सुख पण शेवटला कळालं बाबा अरे सुखच नाही शेवटला कळालं काय देवा पहिल्यापासून हे दुःख भोगले किती आणि का दुःखे सांगू किती सगळं संसाराचे नसा हे पाषाण फुटते भय कापाचे ते दृढ अनेक दुःखे नसा हे पाषाण
महाराजांनी वर्णन केलंय. म्हणले माणसाला सांगितल्यावर त्याला रडू येईल ह्याच्यातलं नवल नाही. दगडाला जर सांगत बसलो तर त्याला सुद्धा माझं दुःख सहन होणार. तुम्ही कल्पना करा, तुम्हाला बी लय दुःख आहेत, पण माणसाची अशी सवय ते कार्यक्रमात टाईट राहते, दिसू देत नाहीत. आणि दुसऱ्या बी माणसाचं सांगणं असते, बाबा आपल्याला सुपारीच्या कार्यक्रमाला चांगल्या माणसात जायचंय, इस्त्री टोपी फिपी टकाटक करून घे. इकडचं तिकडं दाखवायला जमत नाही. कुंकाच्या लग्नाच्या कार्यक्रमात आल्यावर माणसाला वाटतं सगळी माणसं आमदार मंत्रीच असतील इथली, कुठली बी बरं का, रायगव्हाणाची नाही तुम्ही म्हणताल इथली. पण इकडं आल्यानंतर कळतं इकडं बी काही वेगळं नाही, फक्त कपड्यातच बदल आहे. कुठं बदल कुठे? अहो हे लौकिक नाही, बदल फक्त वागणुकीत आहे. दुःख सगळ्यासाठी. काही इकडं काही गंगतडीला जास्त आणि कमी आमच्याकडे असं काही मी सांगत नाही. तुकाराम महाराज म्हणले येथे राया रंका एक सरी, नाही भिन्ना भिन्न तुमचे घरी, पावलो पाय भलत्या परी, मग बाहेरी न घालावे. इथं सगळ्याला सारखंच आहे का काही बदल आहे? जन्म, बालपण, तारुण्य, म्हातारपण, सुना, मुलं हे सगळ्याला सारखंच का वेगळं? सारखं आहे का वेगळं आहे? सगळ्याच सारखं. इतके दुःख आहेत, दगडाला जर सांगत बसलो तर दगडाला सुद्धा सहन होणार नाहीत, इतके दुःख भोगतोय. मग आता काय करायचंय? शेवटला सांगितलं, म्हणले देवा एकच काम कर की आता हे दुःख भोगण्याची आमची इच्छा नाही, आम्हाला सुख दे. काय द्यायचंय? म्हणले सुखाच्या अपेक्षेनं करीत राहिलो पण प्रत्येकानं दुःख दिलंय. तैसा जन्मोनी मृत्यूवरी, विषयी त्रासिता नाना परी, तरी त्रासून एगे धरी अधिक प्रेम. पण कळालं जर असतं की हे संसार दुःख देतोय म्हणून, तर तात्काळ वैराग्य होऊन देवा तुझ्या भजनाला लागलो असतो. आणि लागलोच बी बराच वेळ, पण काय करावं हे त्यावेळेस सुचत नव्हतं. घातली एखाद्या वेळेस माळ तर डॉक्टर कोरोनात काढा म्हणलं. होय, कोरोनात डॉक्टरनं सांगितलं, म्हणले माळ काढली तर वाचतात, नाही तर घातलेली म्हणल्यावर मग वाचत नाहीत. जे असल ती महाराज परमार्थिक साधनेमध्ये माणसाची मन बुद्धी स्थिर. माणूस लागतो वाटाला, एक तर लागत असताना लवकर लागायचं, लागत असताना शहाण्यानं लवकर वाटाला लागावं. दिवस मावळायच्या अगोदर प्रवास पूर्ण व्हावा असं निघावं. कधी कसं निघावं? अंधार पडायच्या अगोदर आपापल्या जिथं जायचंय तिथं शहाणा माणूस पहाट निघायचा. पण काही काही अज्ञानी रस्त्यात चहा पाणीला माणसं भेटली की तिथंच जी गुत्तेत. तिथला कार्यक्रम होऊन लोक जीवन वापस यायले तर हे तिथं घुसलेत. कुठं? जाऊ द्या म्हणले कीर्तन का जायना, पण जेवण तरी आजूक चालू आहे. इतकी वेळ ज्याला निघायचं या रस्त्याला माऊली सांगतात बघायला गेलो होतो, सुखासाठी प्रयत्न केले, पण कळालं या जन्म मृत्यू रूपी संसारामध्ये कुणीकडच सुख नाही. विषयात सुख नाही, पत्नीत सुख नाही, मुलात सुख नाही, शरीरात सुख नाही, भोगात सुख नाही. भोग भोगावे तर रोग पाठीमागे, भोगे रोगा जोडून या दिले अनेका, दिले अनेका, आरुती घेऊ का आता सकला पाजोने, आरुती घेऊ का आता सकला पाजोने, भोगे रोग जोडून या दिले अनेका, दिले अनेका, आरुती घेऊ का आता सकला पाजोने, आरोग्य घेऊ का आता सकला पाजोने. भोगाच्या पाठीमागं काय? भोगाच्या पाठीमागं काय आहे? अहो एसी गाडीची सवय लागली तर ते उन्हात धापा देतं. होय नाही का? असं
भोगाची सवय लागली की रोग होण्याची दाट शक्यता आहे. मग भोग भोगायचा नाही, ज्याला भोग भोगायचा आहे त्यानं रोगाविषयी आपल्याला येणारच आहे म्हणून निवांत राहायचं. कधी आता शेजाऱ्याला झालाय म्हणले आपल्याला बी कधीतरी येणार आहे. का? अहो ज्यांनी ज्यांनी भोग भोगले त्यांनी तोंड बांधायची वेळ आली. ज्यांनी भोग भोगले नाहीत त्या म्हशीला बैलाला मास्क आहे का? होय, कल्पना करा. ज्यांनी भोग भोगले नाहीत त्यांनी मास्क आहेत का? अहो देवाबरोबर बी गद्दारी केले तोंड बांधावं लागल, नाही तर काय. माणसाचे तोंडच बांधायसारखे वेळ काही बोलते. बोलायचंच भान नसल्यावर देवानं सगळे बाकीचं सोडून दिलं. म्हणले फक्त तोंड बांधा म्हणजे वाचतात. फार विशेष आहे महाराज. तोंड बांधा, तोंड बांधलं की वाचतात, आणि तोंड मोकळं सोडलं की मेलात. ते माऊलीने बी सांगितले अनंत वाचाळ बरळती आणि त्या कैसा गोपाळ. किंवा तुकाराम महाराजाचं नाटामध्ये एक प्रमाण आहे, नये निगो आपुलिया घरा बाहेर लागू नये वारा, बहु बोलणे ते सारा संग दुसरा वर जावा. कळलं का? काय सांगितलंय? आपल्या घराच्या बाहेर पडू नका, दुसऱ्याची संगत म्हणजे जास्त माणसात जाऊ, बिनकामाचं बोलू, हलू नये, चालू नये, हलू नये, चालू नये, हलू नये, हलू नये, चालू नये, सैर वैर काही बोलू नये, सैर वैर काही बोलू नये, हलू नये, चालू नये, हलू नये, चालू नये, सैरा काहे बोलू नये, सैरा वैरा काहे बोलू नये, हलू नये, चालू नये, हलू नये, चालू नये, चालू नये, चालू नये, हलू नये, चालू नये, आणि सैरा वैरा काहे बोलू नये. मग हेच ऐकलं महाराज असलं आणि लोकांनी उठविलं. म्हणले कोरोनाचं नाव ज्ञानेश्वरीतच लिहिलंय. कोरोनाचं नाव ज्ञानेश्वरीत लिहायचं काय गरज आहे? 1,00,000 रोग आहेत ह्याला. किती? फक्त नाव बदलायचं आणि चालू. एकात एक 4 आलेत आता. किती? ते डेल्टा प्लस आला, कोरोना आला, आता ओमायक्रॉन, आणि त्याच्या अगोदर बरेच येऊन गेलेत. पहिले लाखखंड इथं थांबून आहेत, आलेले माघारी गेले. आलेले इथंच आहेत ना पहिले. होय, पहिले आलेले गेलेत का? पहिले इथंच आहेत. ते गोळ्या खाऊ घालू 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 दाबाय चालू आहेत ते. आणि हे आताचे सुद्धा महाराज आले की ते एकदम शेवटला घेऊन जाते, तोपर्यंत जात नाहीत. आलेला रोग सुद्धा म्हणतोय बाबा तुझा काय संबंध? हे माझं घर आहे. कोणतं? शरीर दुःखाचे कोटार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधेचे दार नाही अपवित्र शरीराचे. रोगाचं ठिकाण आहे. भोग भोगायचे तर रोग घ्यावा लागतो, आणि भोग घेतलं नाही तर रोगाविषयीची चिंता घ्यायचीच गरज नाही. महाराज म्हणले इतकं विचित्र शरीर आहे आणि या शरीरानं तिथपर्यंतचा प्रवास करायचा आहे. वेगळ्या वेगळ्या साधनामध्ये आतापर्यंत सुख शोधायचा प्रयत्न केला पण नाही सापडलं, सुख मिळालंच नाही. आत्ता कळालं पण आता की बाबा हे संसार अनित्य आणि आसार आहे. मग काय करायचंय? म्हणले हे संसार सोडून कुणीकडे तरी जिथं संसार नाही अशा ठिकाणाला जायचंय. विठ्ठला विठ्ठला कुठं जायचंय? जिथं गेल्यानंतर संसाराचा जिथं आविर्भाव नाही तिथं जायचंय. म्हणले स्वर्गाला जाता का? म्हणले स्वर्गाला गेल्यानंतर सुद्धा तिथं संसार आहे ना.
जय पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपदाची उटी उतरे मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. स्वर्गामध्ये गेले 100 वर्ष ठेवलं पुण्य संपलं की कुठं लावलं. तुका म्हणे जाती पुण्यक्षयो अधोगती. आता आणखी मला एक बदल करू वाटायला. असा पूर्ण भजने असल्यावर कीर्तन आणखी गोड वाटते. म्हणायला बी पोशागाला बी असं असल्यावर वरी फेटा सगळेजण सगळे फेटेवाले असल्यावर मग बरं वाटतं. पण घालू पुढच्या वर्षी. होय का नाही. अहो सगळे फेटेवाले असल्यावर काही अडचण नाही ना. एकामेकाच्या पाया पडायची अडचण नाही प्रत्येकाला फेटा असल्यावर. स्वर्गात गेले कुठं आले. महाराज म्हणले पुण्य संपलं की कुठं मृत्यू लोकामध्ये. अहो इंद्र देवाचा राजा आणि दैवयोगानं एका वेळेस महाराज पद गेलं. आणि पद गेल्यानंतर प्रभू रामचंद्र ज्या वेळेस वनवासाला गेले होते त्यावेळेस सीतामाई सोबत बसलेत. आणि बसल्यानंतर बघायला लागले. बघत 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 अशी मुंग्याची लाईन चाललेली होती मुंगळ्याची. आणि बघत असताना हसले जरा. हसल्यानंतर सीतामाईनं विचारलं म्हणले स्वामी का हसलात. म्हणले हसलो याच्यासाठी ही मुंगळ्याची लाईन बघितलीस ना. म्हणले हो. म्हणले मग हा मुंगळा बघितलास. म्हणले हो. का. हा मुंगळा या मुंगळ्याच्या पाठीवर बसलाय. कल्पना करा कुठं बसलाय. म्हणले काय याच्यात नवल आहे पाठीवर बसला. नवल असा आहे की हा वरचा जो मुंगळा आहे तो पाठीमागल्या जन्मातला देवाचा राजा इंद्र आहे. आणि त्या 5 वर्ष निवडून आल्यावर जी हत्तीवर बसायची सवय लागली पद गेलं पण सवय मोडली. लक्षात आलं का. कसे बसायला आता. मग पद येणं चांगलं का जाणं चांगलं का. येणं जाणं नाही आलं आपल्याकडे हे चांगलं. कोणतं चांगलं. जो उभाच राहिला नाही तो आनंदित. पण जे पडले ते बी दुःखीन. जे आले ते बी 4.5 वर्षापासून झोप नाही. 4.5 वर्ष पूर्ण झालं की पुढच्या 6 महिन्यात नुसते काम करतो. असं करतो तसं करतो. भीक मागायलेले फजितीत सगळी. 4.5 महिने 4.5 वर्ष आनंदात कोणते. पण पुढच्या 6 महिन्यात चिंता. आता जातं का काय जातं का काय. मग याच्यामध्ये दुःख आहे. ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराने ते दुःखित जनी जडो देसी. पद दुःखाला कारण आहे. स्वर्ग दुःखाला कारण आहे. मग आम्हाला जिथं दुःखाचाच आविर्भाव नाही असं ठिकाण दाखवा. म्हणले कुठं आहे ते. सुखया संत समागमे सुखया सर्व
नाटपाट असलेला एक तरी भजनी आम्हाला मिळाला आहे. पॅन्ट मुळे खाली बसविलं होतं, लई भानगड होती माझीच. एकट्यालाच म्हणावं लागलं असतं. मी नाटावर जास्त कीर्तन करतो, अशी फजिती होती की नाटक कुणाला पाठच नाहीत. आताच्या भजनेले आई माझा मायेचा सागर आणि हे मेरे वतन के लोगो, काय ते कुठून नेमकं आणलंय ते. महाराज बी कसे नेमके कुठून मिसळलेत. अरे कुठं चालला, बस राहिले अजून. त्याला वाटलं विठ्ठल 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 झालं का, चालू झालं. कुठं आहे सुख. महाराज म्हणले यायचं असेल तर संताच्या जवळ काय आहे. सुख वसे ठाई बहुपायी संताच्या, सुख या संत समागमे नित्य दुनावे तुझिया नामे. दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुल्लत असो. संताच्या जवळ सुख आहे. काय सुख. महाराजांनी सांगितलंय सर्व सुखाचा आराम, सर्व सुख प्राप्त करून देणारा परमात्मा संताच्या जवळ आहे. आणि त्याला प्राप्त झालं की पुन्हा सुखासाठी बाकी जगतामध्ये भटकत फिरण्याची गरज नाही. मग तिथं प्राप्त झालं की सुख मिळतंय. पण तिथवर जाण्यासाठी माणसाला वेळेत निघणं महत्वाचं आहे. जास्त वेळेची वाट बघायची नाही. जाणकार माणसानं लवकर निघायचं, लवकर निघून वेळेत पोहोचायचं. कुठवर करावी तातडी परमार्थ, लवकर निघायचं. करावे तातडे परमार्थाचे. किंवा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना लवकर निघ, तरी झडझडोनी वहिला निघ. ये भक्तीची वाटे लाग, जया पावसी अव्यंग निजधाम माझे. आणि जिथं आहेस तिथं जे तुझं ठिकाण आहे ते वाईट आहे. आहा कटकटाहे ओखटे, ये मृत्यू लोकीचे उपराठे. येत अर्जुना जरी अवचटे, जन्मलासी तू. इथं जरी चुकून आला असलास कुठं इथं, तरी इथं जास्त दिवस टिकून राहू नको. निघायचंय खरं, पण पुढं सांगितलं म्हणले रस्त्याला लागायला लागलो होतो. पण रस्त्याचे इतके दिसले, देखे मार्गा मार्ग देखिजे, तैतहान भूक विसरीजे. रात्रंदिवस नेनिजे वाटे. किती रस्ते, अहो भरपूर मार्ग दिसले. कोणत्या वाटाने जावं. कर्म मार्गाने जावं, ज्ञान मार्गाने जावं, तप मार्गाने जावं, ध्यान मार्गाने जावं, कुठल्या मार्गाने जावं. म्हणले पहिल्यांदा योग मार्गाला लागलोत, योग करायला चालू केलं. योग मार्ग कळतोय का. काही काही साधनामध्ये साधनं कष्ट कठीण आहे, पण कठीण कष्टाच्या अंती परमेश्वर आहे. आणि सामान्य जीवाला वेळ कमी असल्यामुळं वेळेत ज्ञान उत्पन्न होत नाही. साधना करण्याची वेळ अज्ञानामध्ये निघून जाते आणि पुन्हा कष्ट करण्याचं शरीरामध्ये सामर्थ्य राहत नाही. तुम्ही टीव्हीवर बघतात ना रामदेव बाबाला, रामदेव बाबाला बघतात ना. कुठं देव आरोग्यम सुख संपदा, दुसरीकडे देव. आरोग्य हेच सुख आहे. आरोग्य तंदुरुस्त असेल इथंच देव आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे देव. शरीर चांगलं राहिलं की देव. बरं असं म्हणावं तर व्यायाम करणारे बी कोरोनानं नेले, होय का नाही. पक्के पहिलवान होते ते तर पहिल्या टप्प्यात गेलेत महाराज. जे लवलं ते जरा थोडं राहिलंय. जसं छाती ताट करून जात होतं ते पहिल्याच ठोक्यात निघून गेले. हा, कारण सांगितलंय ना, महापुरे झाडे जाती पण ते लवाळे जमत नाहीत. आणि माऊलींनी डायरेक्ट सांगितलंय, बाबा या मार्गाने जर आलात तर दुःख प्राप्त होईल.
पण परमात्म्याचं साधन प्राप्त होणार नाही. योग याग विधीयेने नो येसे वायाचे वादे जमतंय का? साधन करायचं शेवटला कळाला डायरेक्ट सांगितलंय. कोण? माऊली सांगतात ज्ञानराज माझी योग्यांची. माऊली म्हणजे कोण? योगी लोकांची माऊली कोण आहेत? आई आहेत. आणि आई सांगायला लागली माझ्या ह्या पोराच्या तुम्ही नादाला लागू. कोणत्या? योगाच्या. लक्ष द्या. आई सांगायली माझ्या ह्या पोराच्या नादाला लागू. कोणत्या? योग. कारण योगाची वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचा चिसेल वाटा भोगा भागाला. बऱ्याच वाटाने पण महाराजांनी गोड वर्णन केलं. अनेक वाटा झाल्या सीन अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीन घडे साधन उचित विधी विधान नकळे न घडे सरबता. काय? अवघ्या वाटाला लागलो. भरपूर केलं. निळोबारायाने सुद्धा सांगितलंय ना नाना साधनाच्या केल्या खटापटा परित्या नपवती ओ याचे दारवंटा जाणू जाता जाणीव घाली आड फाटा योगाभ्यास सिद्धी रोखिता ती वाटाओ धन्य ही आनंदाची सापडली वेळ. धन्य ही आनंद. काय झालं? नाना साधन केले पण आतापर्यंत देवापर्यंत सुखापर्यंत गेलोच नव्हतो. आज भाग्याचा दिवस उजळला आणि संतापर्यंत आलोत. म्हणले काय झालं संतापर्यंत आल्यानंतर? महाराज म्हणले संतापर्यंत आलोत नाही, संत ज्या मार्गाने गेलेत. संतांनी मार्ग शोधायचा ताण ठेवलेला बर, मार्ग शोधायचा ताण ठेवला नाही आणि दुसरा नवीन रस्ता सुद्धा काढला. हे विशेष आहे. नवीन मार्ग काढलाय का? नाही, पहिलाच आहे. कधीचा? फक्त एकच काम होतं, रस्ता जुनाच होता पण या रस्त्याला गर्दी कमी होती म्हणून रस्ता दिसत नव्हता. होय, जास्त लोक जाणारा रस्ता चांगला का कमी लोक जाणारा? सुरक्षित कोणता? सुरक्षित कोणता? अहो कमी जाणारा सुरक्षित, पण अडचणी कोणत्या जास्त? अहो ज्या रस्त्याने कोणी जात नाही त्याच्यावर काटे पडलेले येडपट उगवलेलं कशावर? मग शहाण्यानं जर महाराज तसाच जर काटे वलांडीत चलत असला शहाणा तर बरं आहे, पण सगळं जर नीट करीत जायचं म्हणल्यावर मला वाटतंय पहाट झाली तरी ते ठिकाणाला पोहोचणार. नीट करीत जायचं तर पहिल्यांदा जायचं म्हणल्यावर मग संतांनी वेगळा मार्ग शोधला नाही. जो जुना मार्ग आहे त्याला फक्त चोखाळायचं काम केलं. काय?
महाराजांनी सांगितलंय ना, वाट जुनीच आहे पण उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. काय केलं? रस्ता जुनाच होता, फक्त या. आणि मार्ग दाखवणाऱ्याला काय म्हणतात? आपल्या लौकिक भाषेमध्ये काय नाव त्याचं? मार्गदर्शक. कसला दर्शक? महत्वाचा कोण असतो? होय, महत्वाचा कोण? मार्गदर्शक. मार्गदर्शक नसल, एखाद्या वेळेस रस्त्याला मार्गदर्शक पाटी सुद्धा असते. फुल स्पीड मध्ये वाहन असलं की इकडं बाण मारलेला असतो, हे गाव इकडं, रायगाव इकडं, आष्टी तिकडं, कुणीकडं. मग नाही जर बघितलं पाटी नसली तर पुढं जाण्याची दाट शक्यता आहे. कुठं? मग पुढं गेल्यावर माघारी पुन्हा परत यायचं म्हणल्यावर वेळेत काम होत नाही. मग पाहुणे एखाद्या वेळेस लग्न लावल्यावर बी येतात, पाटी नसल्यावर. मार्ग कळत नाही ना. आणि मार्ग कळायचा असेल तर संत महात्म्यावर भाव ठेवणं महत्वाचं आहे. आणि ज्याचा पूर्ण निष्ठेनं भाव आहे, महाराज म्हणतात त्याला नुसता असा मार्ग दाखवत नाहीत, हातानं धरतात हाताला आणि सोबत घेऊन तिथपर्यंत जातात. कुठपर्यंत? हा देव प्रमाण म्हणायचे. आता प्रमाणाला जरा थोडी असं सांगा, काय करतात संत? महाराजांनी वर्णन केले, वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार. काय काय दाखवाय पाहिजे? फक्त वाट. आणि वाट एकदा दाखवली महाराज, वाट दाखविणारा बी महत्वाचा आहे, पण ज्याला दाखविली त्याची त्या वाटेनं चालण्याची पात्रता सुद्धा पाहिजे. विठाला संत महात्म्याने जुनाच मार्ग होता, पण एक काम केलं, उजळण्याचं काम केलं. कोणता मार्ग? वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालिलो. एवढंच का? पुढं आहे का? कोण कोण गेलं या मार्गाने? पाटी महर्षी अथवा सिद्ध. कोण कोण? महर्षी सिद्ध. पुढं सांगितलं, तीर्थ प्रवृत्ती तरुची या बुडी, दिसते निवृत्त फळाची या कोडी, जिये मार्गीचा कापाडी महेश्वा जुनी. कोण? भगवान शंकर. कोणत्या रस्त्याने गेलेला? होय, कोण गेलाय? भगवान शंकर ज्या रस्त्याने गेला होता, योगी सिद्ध पुरुष मुनी वेद ज्या रस्त्याने गेले होते, संत महात्म्याने तोच रस्ता झाकलेला होता. तो फक्त आम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. मार्ग दावोनी गेले आधी. आणि संत जे झाकलेलं तेच दाखवायचा प्रयत्न करतात. महाराजांनी वर्णन केले ना, लोपले ज्ञान जगी हितने नाती कोणे. फक्त नाव बदललं, देवच तो, पण नाव ठेविले जे लोपलेलं होतं ते फक्त जाग करण्याचा काम केलं. आणि ज्याला ज्याला या रस्त्यानं सुख प्राप्त करण्याची इच्छा आहे त्या सगळ्याला महाराजांनी मार्ग दाखवला. नुसता दाखवला नाही तर हाताला धरलं, तिथपर्यंत पोहोच केलं. विठाला लौकिक माणसं बी वाट दाखवितात, पण लौकिकातली वाट दाखविणं जरा चुकीची. जिकडं दुःख आहे तिथं लोटण्याचा प्रयत्न करतात. काही माणसं डोकेबाज असतात. काही जण आंधळ्या माणसाची दया आली तर त्याला रस्त्याला लावतात, पण काही माणसं इतकी महाराज खोडीले, आंधळ्याला नीट खडा असेल त्याच्या अलीकडे नेऊन उभा कर, जा आता पुढं. अशी माणसं कमीत का जास्त आहे जगात? होय, खडा बघून पुढं जा म्हणणारी. आता तुम्ही ह्या लोकांची मिळून मिसळून
लाखान रुपये देऊन बी लग्न जमवायलात म्हणजे खडा बघूनच दाखवायलात का दुसरं काही? क्या बात है. होय, तुम्ही पुढे गेलेल्याचं बरं आहे का कुणाचं? पण ते महागाल्याली सांगत नाहीत, ते म्हणते हिच्या बरं आहे. हा, तुला काय बघायचं? बरंच सगळं हा इतकं चांगलं. बाकीचं लौकिक वाट दाखवतंय, पण महाराजांनी सांगितलं माय बापे सांभाळते, लोभा कारणे पाळते. किंवा माय बापे जन्म देती, संत चुकविती जन्म पंक्ती. काय अधिकार आहे? काय करतात? पण एखाद्या वेळेस असं होतं, ए बाबा हे करू नको म्हणून जर एखाद्याला सांगायला गेलं तर त्याला अभिमानानं अज्ञान भरपूर जडलेलं असतं. आणि जो माणूस दुसऱ्यानं सांगितलेलं ऐकत नाही, करीत नाही तसं, पण नुसतं ऐकून घेतो, त्याचा कधीतरी बदल होतो महाराज. पण काही माणसाची अशी खोड, एखादं अनं माणूस सांगायला लागलं की तिथं गपचीप ऐकून घ्यायचं आणि दुसरीकडे जाऊन त्याची काय गरज होती का? त्याच्या बापाचं खातो का? त्याच्या माईचं खातो का? त्याच्या बापाचं पेतो का? त्याची पोरं त्याच्या ताब्यात आहेत का? ही कुठाना दुसराच कोणता? दुसरी माणसं म्हणते, अरे ते अमुक अमुक माणसाला तुम्ही काही म्हणला होतात का? म्हणले हो, त्याला म्हणलं होतं दारू फिरू पिऊ नको, असं वाईट करू नको. ते म्हणले मागं पुढं शिव्या देत होता, मग त्या माणसाला वाईट वाटतंय. आणि आपण त्याच्या चांगल्यासाठी सांगितलं आणि त्याची आपल्याविषयीची अशी वाईट भावना, मग ते मनातली मनात त्याला विचारित नाही, पण हात जोडता आता इथून पुढं त्या माणसाला सांगणं नको. संत महात्मे काय करतात? लहान बाळ आहे, त्याला कशात दुःख आहे, कशात सुख आहे, कशापासून इजा पोहोचती हे माहीत नसतं. त्याला खेळायला ठेवलं की पळतच चुलीकडं जातं. ते कुणीकडं? त्याची जास्त धाव कुणीकडं? मग आई जाणकार असते, आईला माहिती याला पोळतय विस्तू म्हणून माहीत नाही, तिचं काम करीत करीत लक्ष त्याच्याकडं. कुणाकडं? हे विस्त्याकडं जाईल. मग विस्त्याच्या जवळ गेलं की धरून पुन्हा पाठीमागं निहून बसवायचं. मग त्या आईची थोडी नजर कमी जास्त होऊस तो त्याला महाराज आताच्या चालण्यापेक्षा पळायची चाल लई जोरात असती. लेकराला रांगत रांगत एका सेकंदातच तिथं गेलेलं पुन्हा उचलायचं दुसऱ्या वेळेस जरा रागानं. कधी आईचं आता पहिल्या वेळेस प्रेमानं आणून बसवलं, दुसऱ्या वेळेस बसवीत असताना जरा वरून टाकून दिलं कुठं, तिसऱ्या वेळेस आणखी गेलं आणि आता वरूनच सोडून दिला. आणखी जरा राग आला ना, अरे याचं हित आहे आणि याला इथं पोळतंय म्हणून आपण पाठीमागं सारायचा प्रयत्न करतो तर हे पुन्हा पुन्हा जातंय. मग जोरात टाकलं की त्याला इतका राग येतो, ठोकत येतं ते लावून. कोण? तितकंच बारक पण आईला मारतं महाराज. संत तसे आहेत. कुणाचं वाटोळं झालेलं त्यांना बघू वाटत नाही. बुडते हे जन नदे कवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हे जग बुडायला लागलंय म्हणून या जगतामध्ये संसार सोडला पण पुन्हा गर्भवासाचं दुःख भोगलं. सोडीला संसार माया तयावरे फार. जग बुडतंय हे देखवलं नाही, बघवत नाही. जगाचं दुःख सहन होत नाही. जसं बाळाला पोळाल्यानंतर दुःख झाल्यानंतर आईचा प्राण जसा विकळ होतो, महाराज म्हणतात तसं तो भाव इकडं आणा. संत महात्मे जे मार्ग चुकलेले त्याला मार्ग दाखवायचं काम करतात. विठ्ठला आणि या महतीची या उपकाराची जर महाराज उत्तीर्णता म्हटलं तर कशानंही होऊ शकत नाही बरं का. कारण वाट दाखवण्यासारखं पुण्य जगतामध्ये दुसरं कोणतं नाही. मार्ग दाखवला आणि महाराज म्हणतात मार्ग दाखवल्यानंतर त्या मार्गाने आम्ही गेलोत. गेल्यानंतर पुन्हा कळालं काय? कधी कळालं? बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट. भ्रांती ही समूळ गेली दिसू लागली वाट. नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट.
आणि चलत चलत कुठं आलो ती एका जनार्दनी पावलो पंढरी पेट मार्ग दावणी गेले सांगितलं चललो त्या रस्त्याने आणि चलत चलत कुणीकडे चाललो हे माहित नव्हतं पण एकाएकी डोळे उघडून बघितलं की विठेवर उभा असणारा परमात्मा समोर दिसला कोणत्या रस्त्याला लावलं यांनी कुठं कुणीकडे लावलं रस्त्याने चलत असताना कुठला मार्ग हे कळत नव्हतं विचारायला कुणी रस्त्याला भेटत बी नव्हतं पण भ्रांती गेली वाट दिसायला लागले नाचत आनंदानं चलत राहिलो तर महाराज म्हणले एका जनार्दनी पावलो पंढरी पेट कुठं आलोत आणि ज्याला ज्याला दुःख घालवायचंय भीती घालवायची त्यांना इकडंच जावं लागतंय कुठं उठा जागा पाठी भया आले मोठे पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे एक भीती घालवायची असली तर पंढरपूर पुढचा ऐका सुखाला की जरी करीसे तळमळ तरी तो पंढरीसे जाय एक वेळ मग तू अवघाचे सुख रूप होसे जन्मो जन्मीचे दुःख विसरसे सुख पाहिजे असल तर पंढरपूरला जा भीती घालवायची असल तर पंढरपूरला जा पुण्य कमवायचं असल तर पंढरपूरला जा यमाची भीती जर ठेवायची नसल जन्म मृत्यू रूपी संसारातून सुटायचं असल तर पंढरपूरला जा हा मार्ग दाखवला महाराज म्हणले या मार्गाने गेला तर अडचण नाही दुसरं चरण तेनेचे ते चालू जाता तेने पण ते चालू घड्याळीकडे बघू नका आज 12चं मुहूर्त असतंय गोकुळाष्टमीला 12च असतंय ना आज बी 12च मुहूर्त आहे किती वाजलेत की तेनेची पंथे चालू जाता जो मार्ग दाखवला त्या मार्गाने गेलो अडचण येणार नाही आणि मार्ग सोडून दुसऱ्या मार्गाने गेलो मार्ग सोडून दुसरीकडे गेलोत आम्हाला त्रास नाही बाकीच्या मार्गाने कारण बाकीच्या मार्ग महाराज एवढे जोरात चालू आहेत त्या मार्गाला गेल्यावर कष्ट करायची गरज लागत नाही सगळं विनाशाय असे घडतं बाकीचे मार्ग असे काही काही धर्म सुद्धा असे महाराज तुम्हाला माहित नसलं तर सांगतो आपला धर्म सोडून त्या धर्मात प्रवेश केला की घर बांधून सगळा संसार घेऊन पुन्हा 10 लाख रुपये खात्यावर टाकतात किती किती ते जन्मभर खर्चायचे घर नंबर 1चं स्लॅबचं बांधून फक्त काय बदलायचा बरं आता अज्ञानी माणसाला हे बरं आहे का वाईट आहे होय पण माऊली म्हणले येर जरी परविया आपला स्वधर्म सोडता जरी दुसरा बाकीचा गोड वाटला तरी आचरतेनी आचरावा आपुलाची बाकीचे मार्ग जरी दिसत असले गर्दी जास्त आहे सुख बी जास्त आहे इतका त्रास बी नाही आणि प्रत्येकानं जर आपल्या कर्तव्य कर्माशी गद्दारी जर केली तर प्रत्येकालाच महाराज जास्त प्राप्त होतंय कोणतं बी बरं का व्यवहारात त्यानं त्याची व्यवहार नीती सोडून केला तर माणूस श्रीमंत व्हायला वेळ लागत नाही परमार्थ नीती सोडून केला तर त्याला हे पुढे जायला वेळ लागत नाही
पुढं जातो पण किती दिवस टिकल याचा जास्तीचा भरवसा नाही. प्रत्येकानं आपल्या कर्माबरोबर गद्दारी केली तर धन मिळेल पण सुख मिळणार नाही. तलाट्यानं त्याची वरची कमाई येणारी घेत घेत जर मधून जर इकडून महाराज खिशे हाणाय चालू केले. पाठीमागं एक प्रसंग आला, म्हणले मुलगा महाराज कोर्टात आहे, हे लग्न जमविलंय. म्हणलं बरं झालं. म्हणले पगार, म्हणले पगार 10,000 आहे पण 1.5 लाख पडते. किती? आता म्हणलं हे 10,000 पगार आणि 1.5 लाख पडते, ही काय भानगड आहे? म्हणले कुणाची बी फाईल खालीवरी करायला ह्यांनी 50,000, 20,000, 30,000, 500 रुपये, 1,000 रुपये कुणी बी देत आहे. दिवसात 10,000, 40,000 कमी येतो. हे काय आहे? लबाडी ना. कर्तव्य कर्माबरोबर लबाडी. भक्ती करीत 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 व्याभिचार करणं प्राप्त होत आहे. आणि ज्याची व्याभिचारी भक्ती त्याच्या उद्धाराचा भरवसा काही सांगता येत नाही. विठाला विठाला सांगितलेल्या मार्गाने जायचं असेल तर कष्ट आहे. वडिलांनी जसं वजन टिकवलंय, प्रपंचातलं सगळ्यात मोठं सूत्र आहे काय? आई वडिलांनी मुलाला नुसतं शरीर रूपी साधनेनं पोसायचं, पण मान सन्मान आणि सुख मुलानं आई वडिलाला मिळवून द्यायचं. कुणी? होय, मुलं लक्ष देऊन ऐका. काय करायचं? आणखी एकदा लक्ष देऊन ऐका. आई वडिलाचं कर्तव्य जड शरीराचं नुसतं पोषण करणं, पालन पोषण. पण यानं त्याच्या मोबदल्यामध्ये आई वडिलाला अलौकिक स्वरूपानं मोठं करायचं. लौकिकानं मुलाला आई वडिलांनी सांभाळायचं आणि अलौकिक स्वरूपानं मान प्राप्त करून द्यायचा असेल मुलानं आई वडिलाला मोठं करायचं. करायचं का नाही? मी सांगत नाही. शांती रूपे नोहे कोणाचे वाईट, वाढवी महत्व वडिलाचे. कुणाचं? माऊलीने भगवान बाबांनी आई वडील मोठे केलेत का नाही? कोण मोठे केले? गाव मोठं केलं, राष्ट्र मोठं केलं, आई वडील मोठे केले. किती सामान्य माणसं ती. पण महाराज म्हणतात कुळामध्ये पवित्रता प्राप्त केली आणि आई वडिलाचं नाव मोठं केलं. कोण कौशल्या, कोण दशरथ, कसला राजा, कितीक राजे, उताला राजाचा का नाही? राजे कमीत वय, मग मायबाप का जगामध्ये कमीत का? पण मुलानं आई वडिलाला मोठं करावं हे व्यावहारिक सूत्र आहे. आणि ज्या मुलानं आई वडिलाच्या कमवलेल्या इस्टेटला नाही, नावाला धक्का लावला, त्यानं पाप नाही केलं तरी नरक आहे. विठाला लक्षात घ्या. या मार्गाने जर जायचं असेल तर कष्ट आहे, पण एवढंच महत्वाचं आहे. म्हणले चलायचा त्रास आहे पण अडचण आणि गुतागुती नाही. न पडे गुंता कोटे काहे. आणि प्रपंचात जर बघायला गेलं तर महाराज म्हणले इतकी गुतागुती, इतकी सकाळी निघल्याला निमिरात्र झाली तरीही पोहोचत नाही. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या ही गुंतागुंती. पुत्र पत्नी सहोदर मायबाप गोताचा पसर. मिळते काष्टे लोटता पुरादळे दूर होते खल्लाळे. म्हणून नासावे अज्ञान इतुके करी कृपादान. कृपाळू तो जनार्दन धरुणी चरण तुका विनवे. प्रपंचामध्ये जी अडचण आहे ती इथं नाही. न पडे गुंता कोटे काही. एकदा निघलं फक्त एक पथ्य सांभाळायचं. कोणतं? कोणतं पथ्य? रस्त्याने चलत असताना त्या परमात्म्याचं नामस्मरण सोडता बाकीचं काही बोलायचं, दुसरं बोलायचं
म्हणले पळायचं सुद्धा नाही, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, हळूहळू चालायचं. महाराज म्हणताल पोचण्याचा भरवसा, म्हणले चलत राहा तुम्ही. तो का म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवसे भेटे जवळ आले कोणाची भीती? फक्त चोराचीच भीती ना. हा, म्हाताऱ्या मरायच्या आधी लिकिली देऊन ठेवतात सोनं महाराज. जन्मभर संस्कारासाठी समाधानासाठी वापरलं, अशामध्ये तारुण्यात नाही म्हातारी काढीत अगोदरच्या वयात. पण म्हातारपणामध्ये काही नसतंय. मुलाला द्यायचं नाही, फक्त माझ्या मुलीला द्यायचंय. मग त्या अगोदरच वाटावाटी, भीतीनच वराची, कारण भरवसाच नाही. आणि गडबडीत कार्यक्रम झाल्यावर पुन्हा गोड जेवणाच्या आधी भांडणं लागतात. कुणी घेतलं ते? ही चोरी महाराज सगळ्यात मोठी. प्रपंच आहे, लौकिक आहे, वाईट आहे. या रस्त्यामध्ये चलत असताना महाराज म्हणले गुंतागुंती नाही, कसलीच गुंतागुंती नाही. न पडे गुंता कोटे काय हे. पण एक काम करायचं, पथ्य सांभाळायचं. ज्या रस्त्याने ज्याच्या नावानं चाललो त्याच्यावर पूर्ण निष्ठा ठेवायची. दुसरं नाव घ्यायचं नाही, तिथं चालायचं. म्हणले महाराज चालायचं खरंय, पण काम होईल का? म्हणले भरवसेने भेटे पांडुरंग. आम्ही काय नुसतं तुम्हाला सांगायलोय का? अगोदर आम्ही या मार्गाने गेलो, देवाला प्राप्त झालोत, आणि प्राप्त होऊन पुन्हा तुम्हाला सांगायलोत. कोणी अनुभवाले अंगा तुका म्हणे चाखुनी सांगे, मज अनुभव आहे अंगे. किंवा अनुभव आले हाता आणि मज तुका म्हणे चाखू. आणि मी बघितलंय ना, मला अनुभव आलाय, आणि मी अनुभवातून तुम्हाला सांगायलोय. तुम्ही फक्त या मार्गाने चला, देव भेटतोय. अहो लक्षात घ्या, एक दृष्टांत सांगतो. कीर्तन नामदेव महाराजांचं, पैठणला कीर्तन, आणि कीर्तनात सांगितलं, नामदेव महाराज म्हणले ज्यासी नाही पंख पाय तेने करावे ते काय गा. शुद्ध भाव धरून या पंढरपुरासी जायगा. कोण? एक दृष्टांत सांगतो, कीर्तन संपवून टाकू. ज्याला हात नाहीत पाय नाहीत अशानं कुठं जायचं? पंढरपूर. तुम्ही कल्पना करा, तुम्ही बघितलं असेल आज सुद्धा आंधळे पांगळे जास्त पांडुरंग सोडता कुणीकडेच नाहीत. पण आमचे पांडुरंगाच्या दारातले आंधळे पांगळे बी इतके श्रीमंत आहेत. पाठीमागलच्या लॉकडाऊन मध्ये एक जणानं 51 लाख सरकारला देणगी दिली. किती? कुणी? ते दारात बेक मागणाऱ्यानं. त्यानं सांगितलं 51 लाख अजूक कुणाला द्यायची, म्हणजे 51 लाख देऊन अजूक तितकीच शिल्लक आहे खात्यावर. हे कुठलंय? अहो देव जरी आमचा गरीब दिसास्ता असला तरी त्याची श्रीमंती एवढी आहे, तो मोठाच असा आहे की जगानं ज्याचा सगळ्यांनी तिरस्कार केलाय ते पांडुरंगानं सगळे जवळ घेतलेत. सांगितलं ज्याला हातपाय नाहीत त्यानं पंढरपूरला जायचं. इच्छिले ते फळ देतो यासी नवलाव काय गा. जा म्हणले, जी इच्छा असेल ते देतो. मग एक मुस्लिम समाजाचा माणूस घरामध्ये बसलेला कीर्तनाला आला नव्हता, पण कीर्तनाकडे त्याचं चित्त होतं. आंधळ्या पांगळ्याचा विषय आला की चित्त गेलं. त्यानं लक्षात घेतलं बाबा हे सांगतेत पण खरं असेल का. एवढी निष्ठा लवकरात लवकर बसली. म्हणला हात पाय नाहीत यांनी जर पंढरपूरला गेलं तर देव देईल का खरंच. निघालं त्याच वेळेस महाराज. कधी? लगेच सुरुवात. हातही नाहीत आणि पायही नाहीत, लोटांगण घेत पंढरपूरला. जसं जिकडं पडल तिकडं पडायचं. हात नाहीत पाय नाहीत. निघालं पंढरपूरच्या वाटेनं. आता लोटांगण घेत चालला होता. कपडे फाटून गेले, शरीरातून रक्त वाहायला लागलं, वरचं काताडं जिरजिर झालं. प्रवास किती केला? अहो 200 किलोमीटरच्या पुढं. किती?
कल्पना करा, ज्याला हात बी नाहीत आणि पाय हे नाहीत अशानं 200 किलोमीटरच्या पुढे प्रवास केला. पंढरपूरच्या अगदी 40 किलोमीटर गेलं. किती? लौळला. कुठं? कुरुडवाडीच्या पुढे 2-4 किलोमीटर पोहोचलं जाऊन. कुर्मदास्त्याचं नाव. तिथपर्यंतचा प्रवास केला. रक्त अंगामधून वाहायलंय, सगळं मांस उघडं पडलंय अंगातलं शरीराचं. पण संताच्या वचनावर विश्वास ठेवून निघालंय पंढरपूरला. पण असं झालं, गावाच्या पुढं महाराज एक झाडाचा मोठा झुडपाचा आळा होता आणि रस्त्याने लोटांगण घेत 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 त्याची आळ्यामध्ये जाऊन बसलं. आता काही बाहेर निघता येत नाही. हात नाहीत आणि पायही नाहीत. आळ्यामध्ये अडकून बसलं. तिथूनच देवाला हाका मारायला चालू केल्या. देवा आता कसं होईल? आता कसं येणार आहे पंढरपूरला मी? मला मरणाची चिंता नाही. आता इथंच मला मरण येतंय, कुणी जवळही दिसत नाही. पण तुझ्या नावानं आलो होतो, तुझ्या भेटीची अपेक्षा होती. कीर्तनात मी ऐकलं होतं की तुला बघितलं की सगळे दुःख जातात. दुःखाचे निवृत्ती, सुखाचे ते सुख, पाहता श्रीमुख गोविंदाचे. किंवा अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. कसं जायचं आता? आळ्यामध्ये महाराज संध्याकाळी 2-3 वारकरी चाललेले होते पंढरपूरला आणि तिथून चालले की यानं महाराज हाक मारायला चालू केली. तो माळ प्रसिद्ध आहे, त्याला भूताचा माळ म्हणतात. कोणता? तिथं आज बी कुर्मदासाच्या कुणीकडच 5 किलोमीटर घर नाही महाराज. होय, मधून वारीला गेले असलेल्या माणसाला माहित आहे तिथं आणखी बी 2-4 किलोमीटर कुणीकडच घर नाही. आणखी बी आता 10-5 वर्षात दिंड्या मुकामाला राहिल्यात, नाही तर वारकऱ्याची ताकदच नव्हती कुर्मदासापाशी मुकाम करायची. इतकं कठीण ते. मग एखाद्या वेळेस असं व्हायचं, सकाळी जर वारकरी जळा आळशी असले, वारकरी चतुर असला तर कुर्मदासाच्या पुढं दिवस मावळायच्या आधी जाणं होईल असंच निघायचं. एखादा आळशी वारकरी जर झोपलेला असला तर त्याची तिथं फजिती व्हायची. कुठं? त्या रस्त्याला 10 किलोमीटरचा माळ आणि मग तिथं संध्याकाळ झाल्यानंतर पुन्हा भीती वाटायची. मग हे असे 2-3 वारकरी निघलेले आणि त्यानं वारकऱ्याचा आवाज ऐकला 10-11 वाजता की महाराज हाक मारायला चालू केली. ए दादा! तिघजण घाबरून गेले. आधीच त्यांनी महाराज इतके घाबरलेले होते. राम 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 इतकं गडबडीनं चालू होतं त्यांचं भजन. आणि तेवढ्यात हाक ऐकू आली की तिघांनी एकामेकाला मिठ्या मारल्या. म्हणले आव म्हणू नका कुणी, कारण ते आव म्हणणारच एक भूत आहे. आव म्हणलं तेच मरतय म्हणले. कोण? होय, कोणतं भूत? ते हाकामारी. कोणतं भूत? हाकामारी आलती का इकडं रायगावनाला? होय, पाठीमाग आलती का? होय, तुम्हाला माहित नाही इकडं? ते घरावर लोक गुन्ह्याचं चिन्ह काढीत होते, असं गुन्हाकाराचं. हा, ते म्हणले ज्याच्या घरावर चिन्ह आहे त्याला ते हाक मारित नाही. घरच्या बी माणसाला कुणी मरणाच्या भीतीनं आव म्हणेना महाराज. इतकी फजिती. हाक मारले दादा, पुन्हा कुणी आव म्हणेना. म्हणले आता वाईट झालं बाबा, घरचे लोक नको म्हणत होते वारीला जाऊ. आता 10 किलोमीटर आरडलं तर पुढंही कुणी नाही, मागही कुणी नाही. आता काही वाचत नाही. पुन्हा हाक मारली. अत्यंत दिनपणे कोमल वाणीनं महाराज हाक मारली. ए दादा हो! अरे म्हणले कुणीतरी माणूस दिसतोय. गेले जवळ. कोण आहेत? रक्त व्हायला लागलंय. कोण आहेस तू? कुर्मदास नाव आहे. पैठणचा एकनाथ महाराजांच्या गावाचा मी पैठणचा आहे. एकनाथ महाराज नव्हते त्यावेळेस, पण अगोदरचं कुळ होतं बरं का. भानुदास महाराज. नामदेव महाराजाच्या कीर्तनात ऐकलं की देव आंधळा पांगळा असल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतो म्हणून निघालो. पैठणहून निघलास? हो. कुणी सांगितलं तुला? म्हणले नामदेव महाराजांनी. म्हणजे कशाला ऐकून बाला बाबा, आमचा जन्म गेला तर आणखी स्वप्नात आला नाही. तू कोणत्या महाराजाचा ऐकून आलास देव भेटतोय म्हणून? ते म्हणले नाही हो,
मी नामदेव महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवलाय, पण एक काम करा, त्या देवाला तुम्ही दर्शन घेत असताना माझं एक फक्त दर्शन घ्या. घेत असताना माझ्या नावचं एकदा पाया पडा. एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. तुमचं पाया पडत असताना माझे एकदा पाया पडा आणि त्याला म्हणाव कुर्मदास नावाचा भक्त लवळच्या पुढे आलाय, मग त्याला जर दया आली तर येईल तो माझ्यासाठी. गेले वारकरीन दर्शन घेत असताना विसरलंच होतं. रस्त्याने यांनी चर्चाही केली, म्हणले कशाचं येतो, काय याचं सांगावं. म्हणले काय करायचं आपल्याला, सांगायचं देवाच्या कानावर घालायचं काम आहे. गेले तिथं दर्शन घेतलं. दर्शन घेत असताना त्याच्या नावचं एक देवा कुर्मदास नावाचा मुसलमान आहे, तुझ्यासाठी आलेला आहे. कुर्मदास लवळच्या पुढं आलाय आणि तुला भेटीसाठी बोलवलंय. हे इथं सांगत होते त्यावेळेस तो तिथं होता. कुठं एकटा गेला नाही, ताकद एवढी चंद्रभागेला सोबत घेऊन महाराज कुर्मदासापाशी जाऊन उभा राहिला. सामर्थ्य त्या आंधळ्या पांगळ्याला तिथून आता स्नान करायला पुढे येणं होणार नाही, म्हणून नेमकं आषाढी एकादशीच्या दिवशी हे बाबा तिथं उचललं, त्याला बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर कुर्मदासाला सांगितलं, कुर्मदासा ज्याच्या नावावर तू आलास तो मी आहे, पांडुरंग आहे. बघितलं मांडीवर ते महाराज पांगळे बघायला लागले. तुला जगण्याची इच्छा आहे, तुला दिव्य शरीर पाहिजे, जे पाहिजे ते मी द्यायला तयार आहे. काय पाहिजे? म्हणले देवा असंच तुला बघत बघत फक्त मला मृत्यू पाहिजे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. उभय लोकीचं सर्वात मोठं वैभव, संत वचनावर विश्वास ठेवल्यामुळं पंढरपूरचा पांडुरंग आषाढी एकादशी दिवशी पंढरपूर सोडून कुर्मदासासाठी आला. याला संताचा अधिकार म्हणतात. सांगितलं त्याने आणि त्या मार्गाने जर आपण गेलो तर उद्धार होईल, याच्याविषयी संशय आणायची गरज नाही. महाराज म्हणतात, गोड वर्णन केलं माऊलींनी, तुम्ही अच्युतात्मनिर्धारे देव तुमचा आज्ञाधारे, तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, एरवी हातीन धरे आणि काते, पण तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोटे काही विठोबा रखुमार.